नमस्कार. अर्थशास्त्रीय संकल्पना भाग 4 या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आज या अर्थशास्त्रीय संकल्पना भाग 4 मध्ये एकूण 20 महत्त्वाच्या संकल्पना पाहणार आहोत, ज्या संकल्पना आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर खाजगी आयुष्यामध्ये सुद्धा जीवन जगताना अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असणाऱ्या आहेत. यापैकी आजची आपली जी काही पहिली संकल्पना आहे ती आहे परागामी कर. सार्वजनिक अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये परागामी कर ही महत्त्वाची संकल्पना असून श्रीमंत लोकांना जे कर त्यांच्या मिळकतीच्या मानाने कमी प्रमाणात व गरिबांना त्यांच्या मिळकतीच्या मानाने अधिक प्रमाणात द्यावे लागतात असे कर म्हणजेच परागामी कर. या करामध्ये अप्रत्यक्ष कराचा परिणाम सामान्यपणे या स्वरूपाचा असतो. श्रीमंत लोकांमध्ये उत्पन्नाची जास्त पातळी असताना त्या मानाने त्यांना कमी प्रमाणात कर बसतो व गरिबांना त्यांच्या उत्पन्नाच्या मानाने अधिक प्रमाणात कर द्यावा लागतो. ही एक रिग्रेसिव्ह टॅक्सेस किंवा परागामी कराची एक प्रणाली आहे. पुढची जी काही संकल्पना आहे ती परिमाणात्मक व गुणात्मक नियंत्रणे, क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह कंट्रोल टॅक्सेस, क्वालिटेटिव्ह कंट्रोल्स. म्हणजे क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह कंट्रोल्स कशाच्या बाबतीमध्ये, तर रिझर्व्ह बँक आपल्या पॉलिसीमध्ये, आपल्या धोरणामध्ये विविध बाबीची नियंत्रणं आखत असते. मुळामध्ये बँकांकडून होणारा पतपुरवठा विशिष्ट आकारापेक्षा मोठा होऊ नये, म्हणजेच बँका अति जास्त प्रमाणात पतपुरवठा करू नये यासाठी रिझर्व्ह बँक काय करते, बँक दरात वाढ करत असते. त्याचबरोबर खुल्या बाजारातील व्यवहार करत असते. त्याचबरोबर मध्यवर्ती बँकेकडे बँकांनी ठेवी ठेवायच्या प्रमाणामध्ये सुद्धा वाढ करत असते. यासारख्या संख्यात्मक, हे झालं संख्यात्मक साधने, ही पतनियंत्रणाची साधने आहेत, ही संख्यात्मक साधने आहेत. त्यानंतर बँकांनी सट्टा, साठेबाजी या कारणासाठी कर्ज देऊ नयेत म्हणून जे निर्बंध घालण्यात येतात त्यांना गुणात्मक साधने म्हणतात. मग जर संख्यात्मक साधनामध्ये जर आपण पाहिलं तर बँक दरात वाढ, बँक दर म्हणजे काय हे आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत, पुढच्या कन्सेप्टमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर मध्यवर्ती बँक ठेवी ठेवायचे प्रमाणे, ज्याला आपण SLR आणि CRR ह्या बाबी म्हणतो, ह्या संख्यात्मक बाबी आहेत. आणि सट्टेबाजी, साठेबाजी इतर लोकांनी किंवा व्यापारी बँकांनी सट्टेबाजी आणि साठेबाजीसाठी कर्ज देऊ नये यासाठी जे कर्ज, जे नियंत्रण रिझर्व्ह बँक बँकावर घालते त्यांना आपण गुणात्मक नियंत्रणाची साधने असं म्हणतो. पुढची जे काही संकल्पना आहे ती आहे पर्याय उत्पन्न, ट्रान्सफर अर्निंग. एक साधी आणि सरळ सोपी जी काही कन्सेप्ट आहे पर्याय उत्पन्न. उत्पन्नाचे 4 घटक असतात, उत्पादनाचे 4 घटक असतात. त्या 4 घटकापैकी एखादा उत्पादनाचा घटक अन्य उपयोगात सुद्धा वापरला गेला त्याला जे उत्पन्न मिळते ते त्याचं पर्याय उत्पन्न असू शकतं. पुढची जी काही संकल्पना आहे ती आहे पर्याप्त उत्पादन संस्था, ऑप्टिमम फर्म. एखाद्या उत्पादन संस्थेला तिच्या आकारमानात सरासरी उत्पादन खर्च सर्वात कमी येईल असं नियोजन करून जी उत्पादन संस्था चालते तिला आपण म्हणतो पर्याप्त उत्पादन संस्था किंवा त्या आकारमानाची उत्पादन संस्था. पुढची संकल्पना आहे पर्याप्त लोकसंख्या, ऑप्टिमम पॉप्युलेशन. ज्या देशाचं दरडोई उत्पन्न अधिक होईल अशी लोकसंख्या म्हणजेच पर्याप्त लोकसंख्या. पर्याप्त लोकसंख्येमध्ये
दरडोई उत्पन्नाच्या अनुषंगाने त्या लोकसंख्येचं प्रमाण असणं, दरडोई लोकसंख्येच्या अनुषंगाने त्या देशातील लोकसंख्येचं प्रमाण असणं, अशीच लोकसंख्या म्हणजेच पर्याप्त लोकसंख्या, ऑप्टिमम पॉप्युलेशन. पुढची संकल्पना आहे पूर्ण रोजगार म्हणजेच फुल एम्प्लॉयमेंट ज्याला आपण म्हणतो. ही अर्थशास्त्रातली महत्त्वाची संकल्पना आहे. यामध्ये श्रमिकांना चालू मजुरीचा दर पसंत असतो. या संकल्पनेमध्ये 3 महत्त्वाच्या बाबी लक्षात घेण्यासारख्या आहेत. पहिली बाब म्हणजे मजुरी दर, दुसरी बाब म्हणजे प्रत्येक श्रमिकाला तो प्राप्त झाला पाहिजे, आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पूर्ण रोजगाराच्या परिस्थितीमध्ये सर्व श्रमिक हे कार्यरत असतात. म्हणजेच चालू मजुरी दराला पसंती दिल्यानंतर प्रत्येक श्रमिकाला काम मिळू शकते अशी परिस्थिती म्हणजेच पूर्ण रोजगाराची परिस्थिती असते असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे पैसा. पैसा सर्वसामान्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा घटक असतो, ज्या घटकाशिवाय आपण आपल्या व्यवहारातील, आपल्या आयुष्यातील, त्याचबरोबर शासनाच्या प्रत्येक धोरणातील निर्णय घेऊ शकत नाही. पैसा म्हणजे काय? तर सर्वसाधारणपणे पैसा म्हणजे समाजमान्य विनिमयाचे माध्यम, व्यवहार विनिमयाचे माध्यम म्हणून पैशाकडे पाहिले जाते. अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून वॉकर यांनी जी काही पैशाची व्याख्या केलेली आहे ती एकदम सरळ आणि सोपी आहे. वॉकर म्हणतात की पैसा म्हणजे पैशाचे कार्य करतो तो पैसा. इंग्लिशमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की मनी इज व्हॉट मनी डज, जो पैशाचं कार्य करतो तो पैसा. समाजमान्य विनिमयाचे माध्यम, मग पैशाचं कार्य करतो तो पैसा म्हटल्यानंतर काय काय समोर येतं की जी वस्तू पैशाचे कार्य करते त्याला आपण पैसा म्हणू शकतो. चेक, क्रेडिट कार्ड, हुंडी या सगळ्या बाबी पैशाचं कार्य करतात म्हणून आपण त्यांना पैसा असं म्हणू शकतो. त्यानंतर आहे प्रत्यक्ष कर, डायरेक्ट टॅक्सेस. सार्वजनिक अर्थशास्त्रातील अतिशय महत्त्वाची जी काही संकल्पना आहे ती आहे प्रत्यक्ष कर, डायरेक्ट टॅक्सेस. सरकारला प्रत्यक्षामध्ये कर देणाऱ्या व्यक्तीवरच ज्या कराचा भार पडतो अशा करांचा समावेश प्रत्यक्ष करामध्ये होतो. अशा करांचा भार त्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीवर ढकलता येत नाही, म्हणजे तो असतो प्रत्यक्ष कर. याचं उदाहरण जर पाहिलं तर उत्पन्न कर, ज्याला आयकर म्हणतात, इन्कम टॅक्स, हा प्रत्यक्ष कर असतो. इन्कम टॅक्स जो उत्पन्न मिळवतो त्यालाच तो भरावा लागतो, दुसऱ्या व्यक्तीवर तो परावर्तित करता येत नाही किंवा दुसऱ्या व्यक्तीवर तो ढकलता येत नाही. म्हणून प्रत्यक्ष कर हा सर्वसामान्यांसाठी एक बोजा असतो असं म्हटलं जातं. जबरदस्तीने केलेला भरणा असा आपण त्याला सार्वजनिक अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या अनुषंगाने म्हणू शकतो. पुढचा कराचा प्रकार आहे प्रमाणशीर कर, प्रोपोर्शनल टॅक्सेस. जितक्या प्रमाणात एखादी व्यक्ती अधिक श्रीमंत असेल तेवढ्या प्रमाणात अधिक कर द्यावे लागतात. प्रमाणशीर, उत्पन्नाच्या प्रमाणामध्ये. माझं उत्पन्न कमी असेल तर मी त्या प्रमाणात कमी कर भरेल. माझं उत्पन्न जास्त असेल तर मी त्या प्रमाणामध्ये जास्त उत्पन्नाच्या प्रमाणामध्ये कर भरेल. तो असतो प्रमाणशीर कर, प्रोपोर्शनल टॅक्स. त्यानंतरची संकल्पना आहे प्रवर्तक. प्रवर्तक म्हणजे काय? तर प्रवर्तक म्हणजे उत्पादन क्षेत्रातला असा घटक जो नेतृत्व आणि उत्पादन घटकाचे संघटन करण्यास जबाबदार असतो. त्याला नफा नुकसानीच्या अनिश्चिततेची जोखीम पत्करण्याची सवय असते, म्हणजेच तो संयोजक असतो. भूमी, श्रम, भांडवल या तिघांना एकत्र आणून त्याच्या अनुषंगाने भूमीला खंड मिळवून देणारा, श्रमिकाला वेतन मिळवून देणारा आणि भांडवलाला व्याज प्राप्त करून देणारा, त्याचबरोबर स्वतः प्रवर्तक, संयोजक नफ्याच्या अनुषंगाने नेतृत्व करणारा, उत्पादन घटकाच्या
संघटनाची कारवाई करणारा आणि नफा नुकसानीच्या अनिश्चिततेची जोखीम पत्करणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे प्रवर्तक असतो. त्याला आपण म्हणतो एंटरप्रेन्योर म्हणतो. विविध प्रोनाउन्सिएशन विविध आहे, पण त्याला आपण प्रवर्तक असं म्हणू शकतो. त्यानंतर पुढची जी काही संकल्पना आहे ती आहे प्रवेग परिणाम. प्रवेग परिणाम म्हणजे काय? प्रवेग परिणाम ही स्थूल अर्थशास्त्रातली एक सगळ्यात महत्त्वाची संकल्पना असून प्रवेग परिणाम म्हणजे काय? तर प्रवेग परिणाम म्हणजे उपभोगाच्या वस्तूच्या मागणीत वाढ झाल्यास त्या वस्तूच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या उत्पादक वस्तूच्या मागणीमध्ये तिच्याहून अधिक पटीने वाढ होणे म्हणजे प्रवेग परिणाम. मग आता उपभोगाच्या ज्या वस्तू आहेत, आपल्याला उपभोगासाठी ज्या ज्या वस्तू लागतात त्यांची मागणी जर वाढली तर ती मागणी पुरवण्यासाठी त्या वस्तूच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या उत्पादक वस्तू ह्याच्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये त्या वस्तूच्या मागणीमध्ये वाढ होते, अनेक पटीने वाढ होते. ॲक्सिलेटर जसं आपण म्हणतो, एखाद्या गाडीचं ॲक्सिलेटर जे आपण म्हणतो की वेग आहे त्या वेगाच्या प्रमाणापेक्षाही जास्त आपण त्याला वाढवलं, हा त्यातला एक प्रकार आहे. उपभोगाच्या वस्तूच्या मागणीमध्ये वाढ झाल्यास त्या वस्तूच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या उत्पादक वस्तूच्या मागणीत तिच्याहून जास्त, त्या मागणीहून जास्त वाढ होणे, अनेक पटीने वाढ होणे, याला म्हणतात प्रवेग परिणाम. हा प्रवेग परिणाम असतो. पुढची जी काही संकल्पना आहे ती आहे बाह्य काटकसरी. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण अंतर्गत काटकसरी ही संकल्पना पाहिली. आज आपण बाह्य काटकसरी ही संकल्पना पाहणार आहोत. मग आता बाह्य काटकसरी ही संकल्पना पाहताना आपल्याला उद्योगाला पूरक ज्या काही सोयी सुविधा असतात त्या सोयी सुविधा कोणकोणत्या असतात? वीज पुरवठा, वाहतुकीच्या सोयी, प्रशिक्षण केंद्रे हे उपलब्ध झाल्यामुळे उत्पादन संस्थेच्या खर्चातील ज्या बचती होतात त्याला आपण म्हणतो बाह्य काटकसरी किंवा एक्सटर्नल इकॉनॉमिक्स किंवा बाह्य बचती असं आपण त्याला म्हणू शकतो. मग आता ह्या कमी साईजचे जे काही उद्योग असतात त्यामध्ये वेगळे असतील, अधिक आकारमानाचे जे काही उद्योग असतात त्यामध्ये ह्या बाबी वेगवेगळ्या असतील. त्यानंतर आहे बँक दर. वित्तीय व्यवस्थेमध्ये, बँकिंग प्रणालीमध्ये ही एक महत्त्वाची संकल्पना मानली जाते. मध्यवर्ती बँक ज्या व्याज दराने इतर बँकांना कर्ज पुरवठा करतात तो दर म्हणजे कुठला दर असतो? तो दर म्हणजे बँक दर असतो. मध्यवर्ती बँकेने जर हा दर वाढवला तर इतर बँकांनाही आपलं कर्ज देण्याचा दर काय करावा लागतो? वाढवावा लागतो. त्यामुळे काय होतं? त्यामुळे कर्जासाठी येणारी मागणी ही कमी होते, म्हणजेच पतपुरवठा कमी होतो. या उलट जर रिझर्व्ह बँकेने हा दर कमी केला तर व्यापारी बँकाही स्वस्त दराने कर्ज देतात, त्यामुळे कर्ज वाटपाचं प्रमाण वाढतं. ह्या एक महत्त्वाचा भाग मानला जातो जो रिझर्व्ह बँकेच्या पतनियंत्रणाच्या धोरणामध्ये समाविष्ट असतो. पुढची जी काही कन्सेप्ट आहे ती आहे बाजारभाव. बाजारभाव म्हणजे काय? बाजारभाव म्हणजे अल्प मुदतीत तत्कालीन मागणीच्या व पुरवठ्याच्या परिस्थितीमध्ये ठरणारी वस्तूची किंमत. आजची अल्प मुदती आहे, आज दिवसभरामध्ये जी काही मागणी होईल व पुरवठा होईल त्या अनुषंगाने स्टेबल झालेली ठरलेली किंमत म्हणजे काय असते? आजचा बाजारभाव असतो. पुढची जी काही संकल्पना आहे ती आहे भांडवल. भांडवल म्हणजे काय? तर भांडवल म्हणजे उत्पादनाच्या घटकापैकी एक महत्त्वाचा घटक भांडवल. मग उत्पादन कार्यासाठी राखून ठेवलेल्या व भिन्न वस्तूच्या उत्पादन करण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या साधन वस्तू त्याला आपण म्हणतो भांडवल. मग हे पैशाच्या स्वरूपात असेल व अन्य स्वरूपात असेल, हे असेल भांडवल. कशासाठी? उत्पादन कार्यासाठी राखून ठेवलेल्या भिन्न वस्तू
चे उत्पादन करण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या साधन वस्तू म्हणजे काय असतं, भांडवल असतं. त्यानंतरची संकल्पना आहे भांडवल उत्पादन प्रमाण, कॅपिटल आउटपुट रेशो. प्रत्येक उत्पादनामध्ये भांडवलाच्या बाबतीत हा एक महत्त्वाचा भाग असतो की भांडवलाच्या गुंतवणुकीचे उत्पादन वाढीशी काय प्रमाण आहे, आपण किती भांडवल गुंतवतोय, त्यातून आपल्याला उत्पादन किती मिळतंय, आउटपुट रेशो काय आहे, ही सगळ्यात महत्त्वाची संकल्पना कोणत्याही उद्योग संस्थेमध्ये, कोणत्याही उत्पादन प्रक्रियेमध्ये महत्त्वाची मानली जाते. भांडवल उत्पादन प्रमाण, भांडवलाच्या गुंतवणुकीचे उत्पादन वाढीशी असणारे प्रमाण म्हणजेच भांडवल उत्पादन प्रमाण असे आपण म्हणू शकतो. पुढची संकल्पना आहे भांडवल उभारणी, कॅपिटल फॉर्मेशन. प्रत्येक उद्योजकाला प्रत्येक उत्पादनाच्या कार्यासाठी उत्पादनापेक्षा उपभोग कमी असला की भांडवल बचत होते. या बचतीची उत्पादक कार्यात गुंतवणूक ही भांडवल उभारणी होय. एखाद्या उद्योजकाला जर भांडवल उभारणी करायची असेल तर अगोदर एक प्रक्रिया झाली पाहिजे, ती म्हणजे बचती वाढल्या पाहिजेत. लोकांनी बचती केल्या पाहिजेत, त्या बँकेत ठेवल्या पाहिजेत. म्हणजेच लोकांनी आपल्या उत्पन्नाचा उपभोग कमी ठेवून बचती वाढवल्या पाहिजेत, सेव्हिंग वाढवल्या पाहिजेत, त्या बँकेत ठेवल्या पाहिजेत. तेथून बँक उद्योजकांना कर्ज देते, म्हणजेच उद्योजक भांडवल उभारणी करतात. म्हणजेच उत्पादनापेक्षा उपभोग कमी असला की भांडवल बचत होते. या बचतीची उत्पादक कार्यात गुंतवणूक ही भांडवल उभारणी होय. झालेल्या बचतीची उत्पादक कार्यात केलेली गुंतवणूक म्हणजेच आपण तिला काय म्हणतो, ती भांडवल उभारणी होय असं आपण म्हणतो. त्यानंतर भांडवलाची सीमांत लाभक्षमता किंवा फलक्षमता, मार्जिनल एफिशियन्सी ऑफ कॅपिटल. भांडवलाच्या विविध परिमाणांच्या गुंतवणुकीने नफ्याच्या प्रमाणात कितपत बदल होतो ह्या संबंधीचा बांधलेला अंदाज म्हणजे काय असतं, भांडवलाची सीमांत लाभक्षमता किंवा सीमांत फलक्षमता असते. त्यानंतर पुढची संकल्पना आहे मक्तेदारी. अर्थशास्त्रातील सर्वसामान्य महत्त्वाची असणारी ही जी काही संकल्पना आहे ती म्हणजे मक्तेदारी. मक्तेदारी म्हणजे काय, मक्तेदारी म्हणजे विशिष्ट वस्तूच्या पुरवठ्यावर एकाधिकाराचे नियंत्रण, मालकी हक्क प्रस्थापित करणे म्हणजेच मक्तेदारी नाही. तर विक्री व्यवस्थेमध्ये, पुरवठा व्यवस्थेमध्ये विशिष्ट वस्तूच्या पुरवठ्यावर एकाधिकार प्राप्त करणे, नियंत्रण ठेवणे, एकट्याचं नियंत्रण असते. एखाद्या वस्तूच्या पुरवठ्यावर एकट्याचं नियंत्रण असते म्हणजे तो काय असतो, मक्तेदार. एकट्याच त्या वस्तूच्या पुरवठ्यावर काय असतं, नियंत्रण असतं, म्हणजेच ती असते मक्तेदारी. पुढची संकल्पना आहे मध्यवर्ती बँक, सेंट्रल बँक. राष्ट्राच्या बँक व्यवस्थेत सर्वसामान्य बँक व्यवसायावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार असलेली बँक, जिला चलन छपाई, पतनियंत्रण या बाबीचा अधिकार असतो. ही बँक इतर बँकांची स्पर्धा करत नाही, परंतु भारतामधल्या सगळ्या बँका तिच्या नियंत्रणाखाली असतात. ती भारताची मध्यवर्ती बँक, सेंट्रल बँक, जिला आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणतो. तिचा राष्ट्राच्या बँकिंग प्रणालीमध्ये महत्त्वाचा वाटा असतो. ती राष्ट्राच्या बँकिंग प्रणालीमधली हेरिटेज असते, शिखर संस्था असते. म्हणजेच सर्व बँकावर तिचं नियंत्रण ठेवण्याचा अधिकार तिला प्राप्त झालेला असतो. अशा पद्धतीने आज आपण एकूण 20 संकल्पना अभ्यासल्या. या 20 संकल्पना आपल्या अभ्यासासाठी, विविध परीक्षेच्या अभ्यासाच्या अनुषंगाने महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर आपल्या खाजगी आयुष्यामध्ये विविध टप्प्यावर आपल्याला कामी येणाऱ्या ह्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत. आज आपण या ठिकाणी थांबूया. परत लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.